नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण उन्हाळी वाळवण्यासाठी उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे सांडगे बनवणार आहोत. हे सांडगे तळल्यावर खूप कुरकुरीत लागतात आणि उपवासाच्या दिवशी खूप छान लागतात. उन्हाळ्यात एकदा करून ठेवले तर वर्षभर उपयोगाला येतात. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हे सांडगे कसे करायचे ते पाहूया. हे सांडगे तळल्यानंतर बिलकुल पॉपकॉर्नसारखे वाटतात. उपवासाचे जणू काही हे पॉपकॉर्नच आहे. तुम्हाला ही रेसिपी करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. यासाठी मी साबुदाणा 2 कप घेतला आहे. हलक्या हाताने हा साबुदाणा धुवून घ्यायचा. 3 ते 4 तास हा साबुदाणा भिजवून घेतला. भिजवण्यासाठी यामध्ये 1 कप पाण्याचा वापर केला. हा साबुदाणा अंदाजे अर्धा किलो आहे. 4 तासात साबुदाणा चांगला भिजतो. बघा, छान भिजलेला आहे. आता एका भांड्यात 2 कप पाणी गरम करायला ठेवले. 2 कप साबुदाण्यासाठी 2 कप पाणी घ्यायचे. पाणी उकळायला ठेवायचे. साबुदाणा मोकळा करून घेऊ. छान मोकळा भिजलेला आहे आपला साबुदाणा. पाणी छान खळखळ उकळले आहे. यामध्ये आता हे खळखळीत उकळलेले पाणी घालते. प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 कप साबुदाण्यासाठी 2 कप पाणी. हे मिश्रण नीट मिक्स करून रात्रभर झाकून ठेवावे. गरम पाण्यामुळे हा साबुदाणा शिजतो. जसा आपल्याला पाहिजे तसा शिजतो. साबुदाणा सकाळी आपण चेक करू. रात्रभर साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये ठेवला होता, त्यामुळे आपल्याला हा साबुदाणा जसा पाहिजे शिजलेला तेवढा प्रमाणात हा शिजलेला आहे. न जास्त कमी ना जास्त. अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. त्याच अंदाजाने अर्धा किलो बटाटे घ्यायचे. बटाट्याचे साल काढून घेऊ आणि हे बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवू, नाहीतर काळे पडतील. परातीमध्ये पाणी घेऊ. मीडियम किसणी घ्यायची बटाटे किसायला आणि हे बटाटे किसून घ्या. बटाट्याचा किस स्वच्छ 3 पाण्याने धुवा. सगळा किस मी किसून घेतला आहे. मीडियम किसणीवर किसायचा. 3 पाण्याने स्वच्छ धुवा जोपर्यंत यामधला स्टार्च निघून जात नाही. यामध्ये जर स्टार्च राहिला तर सांडगे लाल होतात. त्यासाठी आपल्याला हा किस स्वच्छ धुवायलाच पाहिजे. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले. पाण्यात थोडं मीठ घालते. आता यासाठी लागणारा मसाला बनवू. मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घालून भरड केली. यामध्ये तुम्ही लाल तिखट घालू नका. पाहिजे असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता, पण लाल तिखट घातले तर घशामध्ये ठसका उठतो. परातीत साबुदाणा घेते. पाण्याला उकळी आली का चेक करू. छान पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये किस घालून घ्यायचा. किस घालून पाण्याला उकळी येईपर्यंत हा किस शिजवायचा. जास्त वेळ शिजवायचा नाही. अंदाजे 2 मिनिटे. पाणी उकळी आल्यावर गॅस बंद करायचा. चाळणीमध्ये हा किस काढून घेऊ आणि छान दाबून दाबून यामधलं पाणी काढून घेऊ. सगळं पाणी दाबून दाबून काढून घ्या. छान फुललेल्या साबुदाण्यात हा किस घालते. मिक्स करून घ्या.
किसामध्ये मीठ घातले होते, त्यामुळे बेताने मीठ घाला. हिरवी मिरचीची भरड घालून घेऊ. मीठ बेताने घाला, कारण वाळल्यानंतर मीठ जास्त होते, त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही कमी घाला, नंतर चव घेऊन तुम्ही परत घालू शकता. ही हिरव्या मिरचीची भरडसुद्धा यामध्ये घातली. सगळे जिन्नस मिक्स करायचे. थोडी चव घेऊन बघा. मीठ जर तुम्हाला कमी वाटत असले तसं कमीच घालायचं, पण इतकं कमी नको की जास्तच अळणी वाटेल. नेहमीपेक्षा जसं खायला लागते त्याच्यापेक्षा थोडं कमी घाला. वाळल्यानंतर मीठ जास्त उमटते. मिश्रण आपले तयार आहे. थोडं मीठ मला कमी वाटते म्हणून मी थोडं मीठ घालते. आता आपण याचे सांडगे घालून घेऊ. थोडे मोठ्या आकाराचे सांडगे घालायचे. छान पॉपकॉर्न सारखे हे सांडगे फुलतात. एकदम छोटे घालू नका, कारण वाळल्यानंतर परत हे छोटे होईल. मीडियम आकाराचे सांडगे घाला. सगळे सांडगे मी घालून घेतले. उन्हात 2 ते 3 दिवस छान वाळू द्यायचे. हे बघा, आपले उपवासाचे सांडगे तयार आहेत. तुम्हीही घरात वाळवण करता का मंडळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हवे असेल तर आणखी पारंपरिक वाळवण्याच्या रेसिपी मी तुम्हाला सांगू शकते. तळल्यावर हे खूप कुरकुरीत आणि चविष्ट लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छान पारंपरिक रेसिपीसोबत. आता हे सांडगे आपण तळून घेऊ. बघा, तेलामध्ये घातले की सांडगे किती फुलतात ते, बिलकुल पॉपकॉर्नसारखे. जणू काही उपवासाचे पॉपकॉर्नच आहे हे. आणि मुलं पॉपकॉर्न समजून खूप आवडीने खातील. बघा, फक्त मुलांसाठी जर करत असाल तर थोडं तिखटाचं प्रमाण तुम्ही अंदाजे कमी जास्त करू शकता. मंडळी, डिस्क्रिप्शन पण देते मी तुम्हाला, तुम्ही चेक करा. त्यामध्ये पूर्ण साहित्याची लिस्ट असते. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या ते मला कमेंट जरूर करा. धन्यवाद.